विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 30 दिवसीय मूल्यवर्धित प्रमाणपत्र कोर्समध्ये सामाजिक न्याय व एकात्मता हा प्रमाणपत्र कोर्स शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव येथील प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत सरदार सर, इतिहास विभाग प्रमुख यांनी आयोजित केलेला आहे. क्रिटिकल ॲनालिसिस ऑफ इंडियन इकॉनॉमिकल वेलफेअर पॉलिसी, भारतातील कल्याणकारी योजनांचे टीकात्मक मूल्यमापन या विषयावर माझे विचार मी या कोर्समध्ये व्यक्त करणार आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की भारत हा विकसनशील देश असून देशाचा जर जलद गतीने आर्थिक विकास करावयाचा असल्यास नियोजनाशिवाय पर्याय नाही. आजचं युग हे नियोजनाचं युग आहे. नियोजन करा नाहीतर नष्ट व्हा, हा आजच्या युगाचा नारा आहे. रॉबिन्स असं म्हणतात की नियोजन हा आर्थिक विकासाचा रामबाण उपाय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आर्थिक विकासाच्या संदर्भात नियोजन करण्यात यावं असा विचार जेव्हा समोर आला तेव्हा विश्वेश्वरैया यांनी 1930 मध्ये सर्वप्रथम नियोजनाची संकल्पना मांडली आणि त्यांनी दी प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये देशाच्या आर्थिक विकास प्रक्रियेत नियोजनाची महत्त्वपूर्ण भूमिका काय आहे हे विदित केलं. त्यानंतरही नियोजनाच्या संदर्भातल्या विविध ज्या संकल्पना मांडल्या गेल्या त्यामध्ये 1938 मध्ये काँग्रेस योजना मांडल्या गेली. या काँग्रेस योजनेत गांधीजींच्या पुढाकाराने नियोजनाचं जे काही संकल्पना आहे ती संकल्पना मांडण्यात आली. त्यानंतर पुढे बॉम्बे प्लॅन हे सुद्धा एक नियोजनाचाच भाग होता. मुंबईमधील जे काही मोठे 8 उद्योजक आहे या 8 उद्योजकांनी बॉम्बे प्लॅन आखला, तेही एक नियोजनाचंच स्वरूप होतं. त्यानंतर 1945 मध्ये जनता योजना आली. 1950 मध्ये सर्वोदय योजना जयप्रकाश नारायण यांनी अंमलात आणली आणि पुढे 15 मार्च 1950 मध्ये भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली आणि 1 एप्रिल 1951 पासून पहिल्या पंचवार्षिक योजनेला सुरुवात झाली. आता देशामध्ये आर्थिक नियोजन जेव्हा राबविलं जातं तेव्हा हे नियोजन राबवत असताना काही ध्येय, काही उद्दिष्ट, काही लक्ष्य समोर ठेवून ते नियोजन राबवलं जात असते. आणि म्हणून नियोजन म्हणजे काय तर पूर्वनिर्धारित जी आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे असतात त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी केलेली किंवा आखलेली जी योजना आहे ती योजना म्हणजेच काय असतं, नियोजन असतं. देशामध्ये जी काही नैसर्गिक साधनसामग्री आहे, भांडवल आहे, मनुष्यबळ आहे, या सर्व घटकांचा युक्त वापर करून, आदर्श वापर करून देशामध्ये महत्तम उत्पादन करणे आणि महत्तम लोकांचं महत्तम कल्याण साधणे हे नियोजनामागचा उद्देश असतो. नियोजनाचे जी विविध उद्दिष्टे असतात त्याच्यामध्ये नियोजनाची राजकीय उद्दिष्टे असतात, नियोजनाची आर्थिक उद्दिष्टे असतात, नियोजनाची सामाजिक उद्दिष्टे असतात. तर महत्तम आर्थिक कल्याण साधणे हे नियोजनाचं एक आर्थिक उद्दिष्ट असतं.
आणि म्हणून नियोजन राबवित असताना साधन संपत्तीची जी मालकी आहे, साधन संपत्तीचं जे व्यवस्थापन आहे, यांचं विभाजन, यांचं वितरण जे आहे ते अशा पद्धतीने झालं पाहिजे की जे समाजहिताला कसं असेल, पोषक असेल. ज्या वितरणामुळे देशामध्ये आर्थिक समानता जी आहे ती समानता प्रस्थापित होईल. आणि म्हणून साधन संपत्तीची मालकी आणि तिचं जे वितरण आहे ते वितरण हे सामाजिक न्यायतत्वाने व्हावं. सर्वसमावेशक जो विकास आहे तो विकास नियोजनाच्या अंतर्गत निर्माण व्हावा, या दृष्टिकोनातून घटनेच्या मार्गदर्शक जे तत्व आहे त्या तत्वामध्ये सुद्धा उल्लेख आपल्याला पाहावयास मिळतो. आता राष्ट्रीय उत्पन्नाचं किंवा संपत्तीचं केंद्रीकरण जर झालं तर देशामध्ये सामाजिक विषमता निर्माण होईल आणि त्याचा परिणाम जो आहे तो सामाजिक कल्याणावर होईल. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं जेव्हा वितरण होत असतं उत्पादनाच्या विविध घटकांमध्ये, तेव्हा भूमीला खंड मिळत असतो, श्रमाला मजुरी मिळत असते, भांडवलाला व्याज मिळतं आणि संघटकाला नफा प्राप्त होत असतो. तेव्हा या सर्व उत्पादन घटकांना प्राप्त होणारा जो काही मोबदला आहे तो मोबदला प्राप्त होत असताना तो समान सामाजिक न्यायतत्वाने झाला पाहिजे. जर आर्थिक सत्तेचं, आर्थिक संपत्तीचं, राष्ट्रीय उत्पन्नाचं जर केंद्रीकरण झालं तर काय होईल की मुठभर लोकांच्या हाती जर राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा वाटा गेला आणि संख्येने जास्त असलेल्या लोकसंख्येच्या हाती जर संपत्तीचा, राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी वाटा आला तर ते संपत्तीचं असमान वितरण झालं. असं जर असमान वितरण झालं तर देशामध्ये सामाजिक कल्याण जे आहे ते सामाजिक कल्याण साधलं जाणार नाही. आणि म्हणून समाजहिताला पोषक असं राष्ट्रीय संपत्तीचं जे वितरण आहे हे वितरण होणं सुद्धा आवश्यक आहे. आता देशामध्ये शिक्षण, आरोग्य, निवास, पाणी, रोजगार, अन्न आणि इतर ज्या सामाजिक सुविधा आहे इत्यादी बाबत जर आपल्याला विषमता दूर करायची असेल आणि सर्वांना जर समान संधी प्राप्त करून द्यायची असेल तर या सर्व बाबी कल्याण साधण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने म्हणजे सार्वजनिक सत्तेने जे काही गरीब आहेत, जे वंचित आहे अशा लोकांना ह्या सुविधा ज्या आहे या सुविधा निःशुल्क पुरवल्या पाहिजे की जेणेकरून त्यांना त्यांचं जे आरोग्य आहे, त्यांचं जीवनमान जे आहे, त्यांचं जे राहणीमान आहे हे राहणीमान चांगल्या प्रतीचं करता येईल आणि त्यातून एक चांगलं मनुष्यबळ निर्माण होईल आणि सामाजिक कल्याण जे आहे हे सामाजिक कल्याणसुद्धा साधलं जाईल. आता आपण बघू की कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे काय. तर कल्याणकारी अर्थशास्त्र जे आहे ते प्रामुख्याने आर्थिक धोरणाच्या तत्वाशी संबंधित असलेली ही अर्थशास्त्राची शाखा आहे. निरनिराळ्या आर्थिक घटना आहे, निरनिराळे जे शासकीय धोरणे आहे याचा समाजाच्या कल्याणावर परिणाम होत असतो आणि या शासकीय धोरणाचा विविध आर्थिक घटकांचा, विविध आर्थिक घटनांचा जो परिणाम समाजातील विविध घटकांवर होत असतो त्याचा जो अभ्यास आहे त्याचा अभ्यास कल्याणकारी अर्थशास्त्रामध्ये होत असतो. आपल्याला माहिती आहे की धोरणविषयक जे मार्गदर्शन आहे ते धोरणविषयक मार्गदर्शन करणं हे अर्थशास्त्राचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. आणि कल्याणकारी अर्थशास्त्राच्या उत्कृष्ट विचारसरणीचा आविष्कार जर कोणी केला असेल तर तो म्हणजे पिगूनी. पिगू यांनी 1920 मध्ये कल्याणाचं अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये पिगूने कल्याणाच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये जे काही मत विषद केलेलं आहे तर पिगूचं असं मत आहे की जे व्यवहार
पैशामध्ये मोजले जातात त्या व्यवहारांना आपण आर्थिक व्यवहार असे म्हणतो. आणि अर्थशास्त्रामध्ये अशाच आर्थिक व्यवहारांचा जो अभ्यास आहे हा अभ्यास केला जावा. म्हणजेच आर्थिक व्यवहार हा अर्थशास्त्राचा अभ्यास विषय असावा आणि त्याचा संबंध जो आहे तो आर्थिक कल्याणाशी असावा. आणि म्हणून पिगूने कल्याणकारी अर्थशास्त्रासंदर्भात जे काही विचार मांडलेले आहे त्या विचारांमुळेच पिगूला कल्याणकारी अर्थशास्त्राचा जनक असं म्हणतात. आता पिगूच्या मते कल्याण म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्ती वस्तू आणि सेवांचा जो उपभोग घेत असतो, हा वस्तू आणि सेवांचा उपभोग घेत असताना त्याला त्या वस्तूंच्या उपभोगापासून जे काही उपयोगिता प्राप्त होते, जे काही समाधान प्राप्त होते, ती उपयोगिता किंवा ते जे समाधान आहे ते समाधान म्हणजेच काय असतं, कल्याण असतं. पिगूने 2 घटकांचा सहसंबंध आर्थिक कल्याणाची संकल्पना मांडताना दिलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न आणि आर्थिक कल्याण याचा जो सहसंबंध पिगूने मांडला तो धनात्मक स्वरूपाचा आहे, की ज्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जास्त त्या देशामध्ये आर्थिक कल्याण जास्त, आणि राष्ट्रीय उत्पन्न कमी तर आर्थिक कल्याण जे आहे हे सुद्धा कसं राहील, कमी राहील. आणि म्हणून हा जो धनात्मक संबंध आहे हा धनात्मक संबंध सांगत असताना पिगू पुढे जाऊन असं म्हणतात की देशामध्ये उत्पादनाच्या साधनांची जेव्हा उत्पादन कार्यामध्ये गुंतवणूक केली जाते तेव्हा अशा उत्पादन क्षेत्रामध्ये उत्पादन साधने गुंतवली पाहिजे की ज्या क्षेत्रामध्ये उत्पादन जास्त आहे आणि उत्पन्नसुद्धा कसं राहील, पर्यायाने जास्त राहील. आणि म्हणून कमी उत्पादन कमी उत्पन्न प्राप्त करून देणाऱ्या क्षेत्रामधील जी काही उत्पादन घटकांची गुंतवणूक आहे ती काढून ज्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त होईल अशा उत्पादन क्षेत्रामध्ये उत्पादन घटकांची काय केली, जर गुंतवणूक केली तर निश्चितपणे काय होईल की जास्तीत जास्त उत्पादन देशामध्ये होईल, जास्तीत जास्त उत्पन्न देशातील लोकांना प्राप्त मिळेल आणि रोजगारामध्ये सुद्धा काही होईल, वाढ होईल आणि आपोआपच जे काही सामाजिक कल्याण आहे, आर्थिक कल्याण आहे, हे आर्थिक कल्याण त्यातून साधलं जाईल. आता सामाजिक कल्याण आणि राष्ट्रीय उत्पन्न याचा सहसंबंध सांगत असताना जरी राष्ट्रीय उत्पन्न देशाचं जास्त असलं तरी सामाजिक कल्याण जास्त असेलच असं नाही, कारण राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण कसं झालेलं आहे यावर सुद्धा त्या देशाचं आर्थिक कल्याण जे आहे, सामाजिक कल्याण आहे हे अवलंबून असतं. म्हणजे उत्पन्नाचा जो प्रवाह आहे हा श्रीमंत व्यक्तींकडून गरिबी व्यक्तीकडे गेला पाहिजे. जर उत्पन्न प्रवाह गरिबांकडून श्रीमंताकडे आला तर काय होईल की श्रीमंत अधिक श्रीमंत होतील आणि गरीब अधिक गरीब होतील. तर उत्पन्नाचा जो प्रवाह आहे हा उत्पन्नाचा प्रवाह श्रीमंत व्यक्तींकडून निर्धन व्यक्तीकडे, गरीब व्यक्तीकडे आला तर काय होईल, सामाजिक कल्याणामध्ये वाढ होईल आणि त्यामुळे सामाजिक उत्पन्नाच्या वितरणामध्ये एक प्रकारचं जे काही दरी निर्माण झालेली आहे, कारण मुठभर लोकांचं खूप जास्त उत्पन्न आहे तर संख्येने जास्त असलेल्या लोकांचं उत्पन्न कमी असेल तर ही जी आर्थिक विषमता आहे ही विषमतेमधली जी काही दरी आहे ही दरीसुद्धा काय होईल, त्यामुळे कमी होईल आणि त्यामुळे सामाजिक कल्याण जे आहे ते सामाजिक कल्याण साधलं जाईल. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या संरचनेमध्ये गरिबांद्वारे जे काही वस्तू उपभोग घेतल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहे, म्हणजे गरीब ज्या वस्तूंचा उपभोग घेतात अशा वस्तूंच्या उत्पादनात काय झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. कारण अशा वस्तूंचं उत्पादन जर कमी झालं तर काय होईल की उत्पादन कमी आणि मागणी जास्त, किमतीसुद्धा कशा होईल, जास्त होईल आणि जास्त किमती उपभोग्य वस्तूंच्या झाल्यामुळे त्यांच्या उपभोगामध्ये सुद्धा काय होईल, घट होईल आणि त्यांच्या कल्याणावर त्याचा परिणाम होईल. तर अशा वेळी देशामध्ये गरीब जे काही लोक आहे अशा लोकांच्या उपभोगाच्या ज्या वस्तू आहे अशा वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे आणि सोबतच अशा वस्तूंच्या किमतीवर आपण म्हणू किंवा अशा वस्तूंना सबसिडी जी आहे ती सबसिडीसुद्धा सरकारने दिली पाहिजे की जेणेकरून त्याला त्या वस्तूंचा उपभोग हा
घेता येईल आणि त्यामुळे त्याच्या राहणीमानात, जीवनमानात एक प्रकारचा काय होईल, सकारात्मक जो बदल आहे तो बदल होईल. सामाजिक कल्याण जर महत्तम करायचं असेल तर त्यासाठी निःशुल्क शिक्षण व्यवस्था, स्वास्थ्य सुविधा, त्याच्यानंतर रस्ते, पार्क, नाल्या, वीज, दवाखाने, पिण्याचे पाणी, आणि इतर ज्या सामाजिक सुविधा आहे या सुविधांचा समावेशसुद्धा त्याच्यामध्ये झाला पाहिजे. जर या सर्व सुविधा देशातील लोकांना प्राप्त झाल्या तर निश्चितपणे त्याचा सामाजिक स्वास्थ्यावर आणि सामाजिक कल्याणावर जो आहे तो परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर सार्वजनिक जो काही खर्च आहे हा सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक जे उत्पन्न आहे की त्याला आपण सार्वजनिक प्राप्ती असं म्हणतो. तर सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न किंवा सार्वजनिक प्राप्ती या दोहोंमध्ये नेहमी सार्वजनिक खर्चापेक्षा सार्वजनिक प्राप्ती कशी असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. तरीसुद्धा त्याचा परिणाम जो आहे की खर्चापेक्षा प्राप्ती जास्त असल्यामुळे सामाजिक कल्याण जो आहे त्या सामाजिक कल्याण साधल्या जाईल. तर साधारणपणे जर आपण कल्याणकारी योजनांचा विचार केला तर 2004 ते 2009चा जो कालावधी आहे यामध्ये विविध नवनवीन ज्या योजना आहे, नवनवीन जे कार्यक्रम आहे, हे कार्यक्रम सामाजिक कल्याणासाठी राबवल्या गेले. त्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये तशा प्रकारच्या तरतुदी ज्या आहे त्याही केल्या गेल्या. या काळामध्ये सामाजिक कल्याणासाठी आखली गेलेली जी धोरणे आहे, कायदे आहे, यांची संख्या जर आपण पाहिली तर या अगोदर कधीही इतक्या कल्याणकारी योजना राबविल्या गेल्याचं आपल्याला दिसत नाही. त्यामध्ये विविध ज्या योजना आहेत त्यातल्या प्रमुख काही 8 योजना आहे. त्या 8 योजनांच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये भारत निर्माण, ज्याला आपण मेक इंडिया असं म्हणतो, सर्व शिक्षा अभियान, त्यानंतर माध्यान्ह भोजन, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, एकात्मिक बाल विकास योजना, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी विकास योजना, पोलिओ निर्मूलन, सांडपाणी अभियान, या विविध योजना म्हणजे या 8 योजना आहे. तर प्रामुख्याने या 8 योजनांवर झालेला खर्च आपल्याला भरपूर दिसतो. त्याच्यामध्ये 2,71,840 कोटी रुपये जो खर्च आहे हा 8 योजनांवर झालेला आपल्याला दिसून येतो. याशिवाय आणखीही विविध ज्या योजना आहे कल्याणाच्या, त्या विविध कल्याणकारी योजनांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. यासोबतच ग्रामीण भागातील घरबांधणी आहे, वीज पुरवठा आहे, पाणी पुरवठा आहे, रस्त्यांची जोडणी आहे, सांडपाणी व्यवस्था आहे, टेलिफोन आहे, जलसिंचन आहे आणि ग्रामीण भागामधील ज्या काही पायाभूत सुविधा आहे या सुविधांच्या विकासांवर सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये खर्च जो आहे तो खर्च सातत्याने अंदाजपत्रकामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आता कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने उचललेले जे पाऊल आहे हे अतिशय क्रांतिकारी पाऊल आहे, सकारात्मक स्वरूपाचं पाऊल आहे, वंचितांना दिलासा देणारं हे पाऊल आहे. या योजनांमुळे गरिबांना रोजगार संधी मिळेल, उत्पादन वाढीच्या संधी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील, देशातील लोकांचं आपण पाहिलंच की जीवनमान, राहणीमान सुधारेल, शिक्षण जे आहे हा शिक्षणसुद्धा अगदी तळागाळातील किंवा गरीब निर्धन दरिद्री कुटुंबातील लोकांनासुद्धा शिक्षण जे आहे ते शिक्षण घेता येईल आणि त्यामुळे अशा विविध कल्याणकारी योजनांमुळे देशातील लोकांच्या कल्याणामध्ये निश्चितपणे वाढ होईल. आणि या काळामध्ये सरकारची जी प्रतिमा आहे ही प्रतिमासुद्धा आपल्याला एक चांगली प्रतिमा या कल्याणकारी योजनांच्या पूर्ततेमुळे किंवा अंमलबजावणीमुळे निर्माण झाल्याचं हे आपल्याला दिसून येते. पण आपण दुसरीही बाजू बघू की या सर्व योजना ज्या काही होत्या
त्या देशामधील गरीब आहे, दरिद्री आहे, वंचित आहे, दुर्बल जे घटक आहे, कमकुवत जे घटक आहे, या सर्व घटकांच्या उत्थानासाठी होत्या, प्रगतीसाठी होत्या, कल्याणासाठी होत्या. परंतु या योजनांची जर आपण फलश्रुती बघितली तर या योजनेचे लाभ ज्यांच्यासाठी या योजना राबवल्या गेल्यासाठी, ज्यांच्या कल्याणासाठी या योजना राबवल्या गेल्या, त्यांच्यापर्यंत त्या पोहोचल्या का? त्या योजनेचे लाभ त्यांना परिपूर्णपणे मिळाले का? प्रामाणिकपणे त्या योजनांवर जो काही खर्च झाला तो खर्च पूर्णपणे झाला का? किंवा त्या योजनेमुळे त्यांच्या कल्याणात वाढ झाली का? ह्या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की या योजनेची जी फलश्रुती आहे त्या फलश्रुतीचा विचार केला तर ज्या प्रमाणामध्ये योजनांवर खर्च झाला, ज्या प्रमाणामध्ये योजनेचं लक्ष्य आणि उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं, ते मात्र यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसत नाही. ह्याचं कारण असं की योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचार, प्रभावीपणे अंमलबजावणीचा अभाव आणि पोखरलेली जी अंमलबजावणी आहे आणि भ्रष्टाचार आहे, त्यामुळे इतका मोठा खर्च करून सुद्धा तो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला नाही. आणि प्रत्येक योजना म्हणजे भ्रष्टाचाराचं एक नवीन कुरण म्हणून निर्माण झालं. म्हणजे कल्याणकारी योजनांचा उद्देश आर्थिक विकास करणे, महत्तम कल्याण साधणे हा आहे. पण तसे न होता कल्याण जे आहे ते वेगळ्याच घटकाचं साधल्या गेल्याचं आपल्याला या योजनांमध्ये दिसून येते. आणि मग आपण त्यावर सुद्धा पांघरून घालण्याचा प्रयत्न केला की देशामध्ये कल्याणकारी ज्या योजना आहेत त्या निर्माण करून देखील देशातील लोकांचं कल्याण का साधलं गेलं नाही, देशातील गरिबी का कमी झाली नाही, देशामध्ये रोजगार संधीत का वाढ झाली नाही, याचा जेव्हा विचार केला गेला तर त्याचं एक समर्पक उत्तरही समोर आलं की भारतामध्ये ज्या कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या त्यावर होणारा खर्च आणि जे विकसित देश आहे या विकसित देशामध्ये कल्याणकारी योजनांवर होणारा जो खर्च आहे यांची मग तुलना करणं सुरू झाली. आणि या तुलनेमध्ये काय झालं की विकसित देशामध्ये झालेला जो कल्याणकारी योजनांवरील खर्च आहे हा भारतापेक्षा जास्त आहे. आणि म्हणून मग आपल्या देशामध्ये कल्याणकारी योजना राबवूनही तो खर्च जो आहे योजनांवरचा तो कमी पडला, तो खर्च जास्त करण्याची काय होती गरज होती. म्हणजे आपण पाहतो बरेचदा की एखादा विद्यार्थी असतो आणि तो विद्यार्थी जर परीक्षेमध्ये कमी गुणांनी पास झाला तर मग आपण तुलना करतो की तो अशा इन्स्टिट्यूटमध्ये होता आणि म्हणून त्याला चांगला पर्सेंटेज मिळालं आणि म्हणून तो चांगल्या गुणवत्तेने पास झाला आणि त्या मानाने माझी जी काही क्लास होते ते साधारण गावामध्ये होते आणि म्हणून मला गुणवत्ता प्राप्त झाली नाही. अशासारखा ही बाब आहे की आपण तिकडे बघून राहिलो की विकसित देशामध्ये खर्च जास्त आहे म्हणून तिथे कल्याणकारी योजना सफल झाल्या, लोकांना लाभ मिळाला. आपल्या देशामध्ये तसं झालं नाही आणि म्हणून आपल्या देशातील कल्याणकारी योजनांवर होणारा खर्च कमी असल्यामुळे आपल्या सामाजिक कल्याणामध्ये भर पडली नाही. असा कुठेतरी विचार जो आहे तो विचार राज्यकर्त्यांनी मांडला आणि त्यामुळे आर्थिक कल्याणाचा जो लाभ होता हा लाभ लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता आणि त्यामुळे जो आर्थिक असमतोल आहे हा असमतोल दूर न होता किंवा ज्याला आपण समान सामाजिक न्यायतत्वाने होणारा समन्यायी विकास म्हणतो, हा विकास साधल्या न जाता कल्याणकारी योजनांचा जो हेतू होता तो अंशतः काय झाला, पूर्ण झाला. परंतु
त्यामध्ये राजकीय लाभ मिळवणे ही मात्र काय झाली, प्राथमिकता झाली. अंमलबजावणी परिणामकारक न झाल्याने भ्रष्टाचाराला निमंत्रण मिळाले. त्यामुळे देशात वित्तीय तूट निर्माण झाली, सार्वजनिक कर्जात वाढ झाली, महागाईचा दर जो आहे यात सुद्धा काय झाली, वाढ झाली. आणि एकंदरीतच ज्या उद्देशाने देशामध्ये कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या, म्हणजे 2014 पर्यंत जर आपण विचार केला तर कल्याणकारी योजनांची संख्या किती, 200 कल्याणकारी योजना देशामध्ये राबविल्या गेल्या. परंतु त्याची फलश्रुती काय, तर फलश्रुती ही आपल्याला नकारात्मक दिसते. या सर्व कल्याणकारी योजना प्रामाणिकपणे राबवल्या न गेल्यामुळे त्याची जी फलश्रुती आहे ही कुचकामी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून देश कोणताही असो, परंतु योजना जेव्हा राबविल्या जातात तेव्हा त्या योजनेमधला पैसा जर त्या योजनेच्या ध्येयपूर्तीसाठी, उद्दिष्टपूर्तीसाठी, लक्ष्य गाठण्यासाठी खर्च झाला तर त्याचे जे काही आउटपुट आहे, त्याची जी काही फलश्रुती आहे, ती फलश्रुतीसुद्धा कशी राहील, तितकीच प्रभावी राहील. परंतु कल्याणकारी योजना फक्त उभ्या करणं, पण ज्यांच्यासाठी त्या योजना उभ्या झाल्या त्यांच्यावर खर्च न होता त्याला जर गळती लागली तर त्याचे जे परिणाम आहे हे सकारात्मक होत नाही. आणि म्हणून आर्थिक कल्याण जे आहे किंवा सामाजिक कल्याण आहे किंवा लोकांचं महत्तम कल्याण जे आहे, कारण आपण डाल्टनचं एक विधान आहे, मत आहे की डाल्टन असं म्हणतो की कोणतं सरकार आदर्श सरकार समजायचं, तर ज्या सरकारच्या काळामध्ये महत्तम लोकांचं महत्तम कल्याण साधल्या जाईल ते सरकार म्हणजे देशाचं आदर्श सरकार होय. तर असं कल्याणकारी योजनाच्या संदर्भांमध्ये झालं तर निश्चितपणे या कल्याणकारी योजनांचा फायदा जो आहे हा समाज कल्याणासाठी, देश कल्याणासाठी, लोककल्याणासाठी होईल. आणि अशाच योजना प्रामाणिकपणे राबविल्यास निश्चितपणे या देशामध्ये सामाजिक विषमता दूर होईल, सामाजिक न्यायतत्वाने राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण होईल, गरीब आणि श्रीमंतीमधली जी काही दरी आहे ही दरी कमी होईल. आणि मग आर्थिक विकासासोबतच सामाजिक समता, सामाजिक न्याय जो आहे तो न्याय देखील प्रस्थापित होईल. या ठिकाणी मला प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत सरदार सर यांनी या कोर्समध्ये आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.